ट्रेलर लॉन्च झालं त्याविषयी आपण काय सांगू? महेश सर मगाशी मी सांगितलं ट्रेलर, मी पण एक नव्याने प्रेक्षक म्हणून ट्रेलर बघितला. म्हणजे मी त्यात सहभागी झालेलो आहे, त्या सिनेमात आहे हे मी काही क्षण विसरून गेलो. इतका तो मला ट्रेलर वाटला. आपणच केलंय का हे अशी शंका यावी असं ट्रेलर होतं. त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने तो केला होता. लोकांची उत्सुकता, लोकांची उत्कंठा, कुतूहल हे सगळं वाढणार आहे हे हा ट्रेलर होतो. 12 तारखेला मी पण बाकीच्या लोकांसारखा मीही उत्सुक आहे काय कामगिरी केली ते पडद्यावर बघण्यासाठी. तर खूप मला आवडलं ट्रेलर. तुम्हाला आवडलं असेल. हल्ली जो ऑडियन्स हुशार आहे तो काय ट्रेलरवरनं जज करतो पिक्चर. मी एक थर्ड पर्सन जेव्हा बघतोय ते ट्रेलर मी पाहिलंच. मी त्या सिनेमाचा भाग आहे पण सिनेमाचा भाग असल्यामुळे आपण जास्त क्रिटिकल असतो. जरा क्रिटिकली बघतो त्या ट्रेलरकडे. इन्स्पाइट ऑफ दॅट मला ट्रेलर खूप आवडतं आणि मी या सिनेमाचा भाग नसतो. हा ट्रेलर बघून मी 100% पहिल्या आठवड्यात पिक्चर पाहिला असतो. इतकं चांगला झालं ट्रेलर. पिक्चरमध्ये मी कामही केलं तर मला माहिती आहे सिनेमा चांगला झाला आहे. आणि एक्सलंट ट्रेलर. ह्या ट्रेलर लॉन्च होतं आणि दोनदा बघून पण मी आता माझ्या फोनवर कधी बघतोय काही झालं. कारण का हा हल्ली जरा तो आपला प्रोफेशनचा सगळ्यात मोठा अवजार हा स्मार्टफोन झाला. त्यामुळे व्हेरी कीन किती लोकांनी बघितलं ते एक आपल्याला मोजमाप असतं किती पोचलाय ट्रेलर काय नाही. आणि आय थिंक सिनेमा हा चांगला झाला त्यामुळे तो चालायला काहीच हरकत नाही. सर दोन प्रश्न आहे. चिमणराव नंतर परत बऱ्याच अशा वेगवेगळ्या तुम्ही रोल केलात. आज वेगळा रोल करता तुम्हाला कसं वाटलं आहे? खूप आगळा रोल होता. दरवेळेला त्याच तऱ्हेचा रोल करू नये याची माझा प्रयत्न असतो. वेगवेगळे रोल करायला मिळाले. तसं हा एक रोल मला खूप अजूनपर्यंत न केलेला रोल मी की असा या तऱ्हेचा रोल मी कधी केला नव्हता. फारच वेगळा होता. तर हा नवेपणा, वेगळेपणा, एक आव्हान असतो ज्याला म्हणता येईल, काहीतरी चॅलेंजेस मला मिळतात. तर अशा वेळेस या रोलसाठी मिळाला. त्यामुळे जसं जसं करत गेलो तसं त्या नवीन नवीन त्या रेखेच्या त्या भूमिकेच्या छटा, भूमिकेचे पैलू हे कळायला लागले. सोबतही लिहिलेल्या याच्यावर वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तो कसा वागतो त्याच्यामुळे ते एक एक्सप्लोर करणं किंवा त्या भूमिकेमध्ये शिरणं, त्याचा शोध घेणं त्या भूमिकेचा ही फार इंटरेस्टिंग सगळी प्रक्रिया होती माझ्यासाठी ॲक्टर म्हणून. अजूनपर्यंत कधी न केलेला असा रोल मिळाला मला आणि हा अनुभव पण फार वेगळा होता. आम्हाला तुम्ही माहिती तुम्ही दशवतामध्ये आहात की पण लोकांना ओळखता येत नाही. तर जो मेकअप केला तो किती वेळ लागला करता आणि काढता? बाहुलीच्या मेकअपला फार वेळ लागायचा नाही पण बाकीचे अवतार जे आहेत त्याला वेळ लागायचा. म्हणजे त्याला मला वाटतं 1.5 तास लागायचा. 1.5 तास हे तुम्ही जे बघितलं यम किंवा हे जे हा विश्वाच्या याला किंवा कुठलेच सगळं संपूर्ण तो काय त्याला म्हणता येईल त्याला गेटअप त्याला मेकअप आणि ड्रेस सगळं मिळून त्याला 1.5 तास लागायचा. पण ते सगळे प्रोफेशनल लोक होते त्यामुळे करायला. आपण मी फक्त बसायचं थोडा डोळे उघडायचो तर मी कोण वेगळा दिसत होतो मला. त्याप्रमाणे ऍक्टिंग काय करायची ठरवायचं. म्हणजे तुमच्या हा जो रोल आहे इन्स्पेक्टर असं वाटतं एक सस्पेन्स आहे. तुमचा रोल इन्स्पेक्टरचा आहे माहित आहे मी तुम्ही सस्पेन्स आहे त्याबद्दल काय बोलायचं? ते सांगितलं सस्पेन्स पण चांगला रोल. मी एक ओव्हरऑल त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये मी एक इम्पॉर्टंट रोल आहे थोडंच सांगितलं. आणि कोण आहे जी तुम्हाला प्रश्न कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना कोकणामध्ये गाराणं त्या गाराण्यामध्ये तुमचा आवाज आहे तर त्यासाठी डेली रायडिंग मला प्रॅक्टिस करावी लागली.
का तुम्ही कोकणातले आहात तर तुमच्या अंतर्मनात ते काय? कारण आता ऐकली किती माझं एक नाटक पण आहे करून गेलो गावामध्ये, ते पण मालवणी. त्यामुळे तसं मला माझ्या घरी माझ्या आईने फक्त मालवणीच बोलायची, तिला दुसरी भाषा कुठली ऐकत नाही. त्यामुळे मालवणी माझ्यासाठी नवीन नाही. पण कोकणात काही 2, 3, 4 पिक्चर माझ्या तिकडे शूट केले आणि कोकणात जायला मला काय आवडतं. त्यामुळे आणि गारणं म्हणजे मला आवडलं. त्या टीझरमध्ये मला गारण म्हणायला लावलं आणि अजित पुरेने मला फोन केला, आवाज जरा चांगला आहे. अजित पुरे सांगतो त्याचा आनंद जास्त. त्यामुळे मी अजित सांगणार तुझं काम मी करणार आहे व्हॉइसिंगचं. पण ऑलवेज अ प्लेजर. काही म्हणजे मी त्या ह्याच्यामधला की ज्याला प्रत्यक्ष चीड आहे की आमचा रस्ता चांगला झाला. कारण मी कोकणात जातो आणि मला ड्राईव्ह करायला आवडतं. आणि म्हणजे जर का कोकणाला यांनी व्यवस्थित ट्रीट केलं ना तर इट कॅन बी द बिगेस्ट इन्कम सोर्स फॉर महाराष्ट्र. ब्युटिफुल आहे. म्हणजे वर्जिन बीचेस आहेत आणि एक 10 किलोमीटरच्या परिसरात तुम्हाला घाट पण मिळतील, नदी पण मिळेल, समुद्र पण मिळेल, जंगल पण. असं कुठेच नाही. आणि कोकण इज द बेस्ट प्लेस द वर्ल्ड. त्याच अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपलं कोकणात जाणं येणं असतं आणि एक फिल्म मेकरच्या दृष्टीने ज्या वेळेला आपण कोकण पाहतो त्यातले काही दडलेले असे काही विषय आहेत आणि तुम्हाला कधी जाणवलं का की आपण ते जगासमोर आणले पाहिजे, ते कोणते असतील ते? आणि मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला. म्हणजे आज कागदस्पर्श आला, आज पाकडून गेला मी कोकणात. परत तिकडचेच विषय आहेत ते. पण दशावतार ह्या विषयाला हात घालणं तेवढं सोपं नाही आहे. आणि म्हणजे जेव्हा आपण विचार करतो ना की तो रोल कोण तर दिलीपशिवाय कुठलंच नाव समोर येत नाही. म्हणजे इतकं कन्व्हिन्सिंग ते करू शकेल असं एकच नाव आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे दिलीप प्रभाकर. आणि आय एम सो हॅपी समवन कारण ती सोपी फिल्म नाही आहे. कारण त्या निमित्ताने आम्हाला वेगवेगळी लोक बघतात. पण या निमित्ताने त्या कोकण प्रोजेक्टच्या काम करतात त्याचा एक्सपिरियन्स मला ऐकायला आवडेल. आणि इतर जे महेश सर सरांसोबत काम करतात सगळेच जे कलाकार आहेत. मला वाटतं दिलीप सरांबरोबर मी सरकार राजमध्ये आधी छोटंसं एक 2 दिवसाचं काही कॉम्बिनेशन गावीजातील गोष्ट तिकडचं आहे असं त्यांच्या घरातला आहे. पण आत्ता ह्या सिनेमात का तो विजय सरांबरोबरही थिएटरमध्ये काही कधीतरी केलं. पण आत्ता सिनेमात काम करताना विजय सरांबरोबर महेश सरांबरोबर तर आमचा एकत्र सीन नव्हता, एकत्र शूटही नव्हतं. हे माहीत होतं महेश सर आहेत मी आहे. पण इतरही सगळ्याच कलाकारांबरोबर काम करताना आणि आपल्या मातृभाषेच्या वेळेस आपण काम करतो आहे. मागणी काय किंवा कोकणी काय किंवा केवळ काय ज्या आपल्या मराठीशी हे काही प्रत्येक 15 किलोमीटर भाषेचा एक लहेजा बदलतो, वेळ बदलतो. पण आपल्या भाषेत काम करताना जी एक मजा आहे ती खूप वेगळी आहे. मला वाटतं की मी मगाशी बोलतो अगदी काय म्हणतो उत्स्फूर्त बोललो. तर सतत जेव्हा मी 20 वर्ष आता मी साऊथमध्ये काम करतो आणि प्रत्येक वेळेस असं कुठेतरी एका पुढे काय बसलेलं असतो, ते 4 कलाकार बसलेले असतात, ते त्यांच्या भाषेत बोलायला सुरुवात करतात. मग आम्ही स्विच ऑफ करून स्वतःला डार्क गॉगल लावतो, स्विच ऑफ करून डोळे झाले बसतो. तर काय त्याचं काही तर बरंच काही कळत नाही. म्हणजे आज जरी भाषा काम करत असतो तरी पण ते लाईन्स पाठ करणं, त्या लाईन्स बोलणं, त्याचा अर्थ समजून घेणं, पण त्याचे बरेचसे कंगोरे राहून जातात. हे माहिती आहे कलाकार ते नाही होत, 100% नाही आणि होणार नाही. कारण त्याचे जसे आपण म्हणतो ना लेखी बोले सुने लागे, त्या भाषामध्ये एक असा एक असतो चफकल, शिवाय इकडे टपली मारली की तिकडे आवाज येतो. तर तो जो प्रकार आहे ना तो नाहीच होतो. तर वाक्य बोलतो आपण किंवा जितकं समजून घ्यायचा प्रयत्न करतो. मी तर डबिंग पण करतो पहिल्या सिनेमा प्रत्येक भाषेत. पण तरी ते कुठेतरी ते तहान राहते. एक कलाकाराच्या आत्मातला जो एक हे आहे ना कुठेतरी अतृप्त राहतो. पण असे सिनेमे जर व्हायला लागले आणि आपल्या भाषेत तर निश्चितच काहीतरी वेगळं घडणार आहे आणि घडते असं दिसते. आता त्याची एक चाहूल घंटा वाजलेली आहे. आणि अर्थात ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करणं म्हणजे ती काय म्हणायचं पर्वणीच आहे. कारण दिलीप सरांबरोबर काम करताना
त्यांच्यातला जो एक लोक म्हणतात 18 वर्षाचा आहे, पण 16-14 वर्षाचा एक मुलगा आहे आणि तो असं खूप सिरियसली काम करत असतो एकदम. आणि तो तुम्हाला म्हणजे आम्ही सिरियस आहे, खूप काहीतरी सिरियस चाललंय. बरं ते इतके सिरियस असतात, ते काय बोलले हे कोणाला काही कळत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असे सिमेंट कॉन्क्रीट अस्तर केलेले असतात, असं टाकून देतात आणि आपल्या हातमध्ये उकळ्या फुटत असतात. आणि मग समोर आता स्पेस सिरियस आहे म्हणजे आपण त्या उकळ्याच्या फक्त दाबायच्या कशा खूप वेळा. कारण त्यांचं माझं इतकं आम्ही सिनेमात सतत बरोबर आहे बऱ्याचपैकी आणि असं जे पिना मारले आणि ते त्यांना राहत नाही, कारण त्यांना विसरत असतील. म्हणजे असं त्यांचा तो एक सिक्स सेन्स सतत जागा असतो, म्हणजे असं टाकत असेल टाकत. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आलं की तुम्ही तर ऍक्च्युअल सेटवर असाल तो शूट करताना किंवा नसाल पण आत्ता बघताना त्या शॉर्टबद्दल मला वाटतं सिनेमा खरंच करताना एक वेगळी व्हायब्रेशन येत होती. हे तर 100%. कारण जेव्हा कारण आता 20 वर्षाचा एक अनुभव असतो कलाकाराचा, अगोदर थिएटरचा अनुभव आणि एक अनुभव असतो. काही गोष्टी अशा तुम्हाला जाणीवा होतात, असे पुसटशा होतात, कधी स्ट्रॉंग जाणीवा होतात. मला जे आत्तापर्यंत मी चांगले सिनेमे केले किंवा हिट झाले समजा, सिनेमे चांगले नसतात ते हिट झाले, त्याचा एक अशी पुसटशी कुठेतरी एक हिंट येत असते. तर सेम ह्या सिनेमाबाबत पण इतकं ग्रँजर असलं हे मला वाटतं कोणालाच वाटलं नसतं. असं आता जो प्रोमो पाहिलाय, आता जो पाहिले ते इतकं काहीतरी असं अंगावर येईल. पुन्हा दिलीप सरांनी जे सांगितलं मी ह्या सिनेमाचा भाग नाही असं म्हणून आम्ही पाहतो आणि तेही डेव्हलप करायला लागतात. आपण नाही पण ट्रेस होऊन पाहिजे. खरंच काहीतरी ग्रेट घडलंय हे नक्की आणि ते दिसेल का 12 तारीखला ज्यावेळेस थिएटरमध्ये येईल तो सिनेमा सगळे बघतो त्यावेळेस ते हिस्ट्री झालेली असेल असं मला वाटायला. एकतर हा ट्रेलर बघून मला असं वाटलं की कुतूहल जागृत झालं आणि त्यांनी महेशसारखे सिनेमावाले लोक आहेत त्यांनी बरोबर असे धागे सोडून दिले. जसे यांनी महेशला विचारलं तुम्ही इन्स्पेक्टर आहे असं तर तुम्ही ट्रेलर बघितलं तर तो ग्रँजर आहे, पण त्यांनी असे छान धागे सोडले. तर तुमच्या डोक्यामध्ये ट्रेलर बघून काही प्रश्न निर्माण होतील आणि त्याची उत्तरं मिळायला तुम्ही थिएटरमध्ये नक्की बघायला जा. तुम्हाला फार हा चित्रपट करताना मजा आली. आणि माझ्या बाबतीत एक सांगतो की मी संपूर्णपणे नाटकाचा माणूस आहे. मला तुम्ही विचाराल तर मी आजपर्यंत चित्रपटाचं दिग्दर्शन किंवा काही केलं नाही. मी सिनेमा प्रेक्षक म्हणूनच बघू शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी असते ज्याच्यात सुबोधचा काही जेव्हा मी त्याच्या आधी महेश बरोबर खूप काम केलंय की आपण म्हणतो सरेंडर म्हणून हे या माध्यमात जास्त करावं लागतं. त्यामुळे मला सुबोधची मदत खूप झाली, जशी महेशची काही सिनेमे करताना भाई त्यातलं एक उदाहरण आहे. तर तसं मी सुबोधवरती आणि सुबोध जे सांगत होता त्याप्रमाणे मी जात असल्यामुळे मला सुबोधच्या डोळ्यांनी तो सिनेमा जास्त याची माझी चर्चा झाल्यामुळे, कारण मला खरंच लक्षात येत नाही की हे काय नक्की त्याचं होणार आहे. तर त्यामुळे मला आत्ता ट्रेलर खरं तर मी अगदी रयस्थ म्हणून पाहिला. मला हा ट्रेलर बघायला फार मजा आली. कारण आम्ही 28 फुटात विचार करणार आम्हाला क्लोजअप वगैरे पटकन समजत नाही. पण मला असं वाटतं की या माणसांना पुढच्या पिढीला चित्रपटाची भाषा कळली आहे अशी आधीच्या पिढीत महेश सारख्या दिग्दर्शकांना कळली होती. त्यामुळे असे खूप चित्रपट तुम्हाला इथून पुढे बघायला मिळतील असं मला तरी. हसवामध्ये स्त्री पात्र बरेच तुम्हाला रंगरंगोटी चढवावी लागते. पण इथे जे कलाकार आहेत जे वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला दिसत आहेत कलाकार, त्यांची रंगरंगोटी पाहून तुम्हाला कलाकार आणि रंगरंगोटी किंवा चेहऱ्यावर मेकअप त्याच्यात काय साम्य वाटते किंवा किती अनन्यसाधारण महत्त्व आहे तुमच्या आयुष्यात?
याला रंगवणी मोठी हा म्हणजे दशावतारामध्ये जे कलाकार आहेत ते खडूने वगैरे रंग चढवतात हे असं आम्ही वाचलेलं आहे. आणि प्लस तुम्हाला याच्यामध्ये एक वेगळं कॅरेक्टर दिलेलं आहे, त्याच्यातही तुमचा एक वेगळा मेकअप केलेला गेलेला आहे, वेगळा मेकअप केलेला गेलेला आहे. तर त्याबद्दल काय नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. येतं पुढंच दशावतार हा प्रकार मला नव्याने बघायला लागला. कारण मी खूप बघितलेलं नव्हतं दशावतार. हा सिनेमा करायचा म्हटलं तर मी जाऊन दशावतार बघितला सुद्धा. या टीमबरोबरच गेलो, डायरेक्टरची टीमबरोबर. दशावतार मुळात काय असतो, ती तिथलं वातावरण काय असतं, ते मेकअप कसे करतात, त्यांचं उत्स्फूर्तता त्यांची कशी असते, हे सगळं बघायला मिळालं मला. आम्हाला सवय ह्याच्यावर मी खूप कामं केली आणि मला दिग्दर्शन जवळजवळ 7 ते 8 नाटकं ते केली. पण संहिता असते, स्क्रिप्ट असते आमच्याकडे, की आम्ही पाठ करतो संवाद. त्यांच्याकडे पाठ म्हणजे कमाल आहे या लोकांची. आता दादाराणी वगैरे आपण ते केलं तर हातात ऑन स्क्रिप्ट नसते त्यांच्या, ते उत्स्फूर्त एवढे बोलतात, ठरवतात हे पात्र, स्टोरी ठरवतात आणि बोलतात. तर हा प्रकार नव्याने आत्मसात करून घ्यायला लागला की हे काय प्रकार आहे दशावताराचा. कुठला तरी अभिनय करायचा असतो दशावताराचा. आणि याचं बाबुली असं आहे की तो बाबुली एरवीचा बाबुली आणि दशावतारामधला बाबुली याच्यात खूप फरक जाणीवपूर्वक दाखवला. तो एरवी असा खूप थकलेला, खूप गरीब स्वभावाचा, लोक सगळे हळदपूस करणारा, हाफ मॅड म्हणतात त्याला वगैरे असा आहे. पण तिथे गेल्यानंतर त्याच्यात जे काही त्याचा जो बदल घडतो, चैतन्य त्याच्यात संचारतो, ते दाखवायचा माझा प्रयत्न आहे. तर त्यातलं काही झलक आपल्याला आता याच्यात बघायला मिळालं. सर योग किंवा भीष्म वगैरे त्या दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये तो नेहमीचा बाबुली जो आहे आणि तो हा फरक मला ते डोक्यात ठेवायला लागला. म्हणजे अर्थात हा म्हणाल तसं ते सुबोधनी आम्हाला की ते सरेंडरच असतं. ते मी जेव्हा महेश बरोबर मी पहिला हिंदी सिनेमा केला, महेश माझा पहिला हिंदी सिनेमा डायरेक्ट लिहिला, तर ते त्याला कम्प्लिटली हे मला स्वतःला असं वाटतं की दिग्दर्शकाचं माध्यम आहे. ते दिग्दर्शक माध्यम आहे, त्याचा कमांड असतो, त्याला डोळ्यासमोर दिसत असतं नेमकं काय आहे. मला मी इतके सिनेमे करून सुद्धा मराठी वगैरे सुद्धा मला करताना कळत नाही की पुढे रिझल्ट काय ते नाटकात आम्हाला कळतं. बरं ते सगळं तुम्ही सरेंडर डायरेक्टरला करता, म्हणजे सुबोधला तो सांगेल तसं मी ऐकलं. मग माझ्या डोळा समोर माझं पात्र उभं आहे, मी करायचं प्रयत्न